आज बीडकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि स्वतः यामध्ये आज उज्ज्वल निकम सुद्धा या सुनावणीमध्ये असणार आहेत। वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित होणार आहे। कृष्णा आंधळेला न्यायालयामध्ये फरार घोषित करण्यात येईल। सीआयडी कोर्टामध्ये नवीन पुरावे सादर करण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्येला आज 4 महिने पूर्ण झालेत। सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाईल असं कळतंय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आज बीड जिल्हा न्यायालयामध्ये ही सुनावणी आहे आणि या सुनावणीला उज्ज्वल निकम हजर राहणार आहेत। सीआयडी कोर्टात काही नवीन पुरावेही सादर करण्याची शक्यता आहे आणि तेव्हा हे नवीन पुरावे नेमके काय असतील, वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर हे आरोप निश्चित होणार आहेत। त्यामुळे बीडमधल्या या सगळ्या घडामोडी टिपतायत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आणि आपण ज्ञानेश्वरकडून या संदर्भातले आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ज्ञानेश्वर, आज बीडमध्ये मोठ्या घडामोडी आहेत आणि आज सुनावणी आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष खरं तर या सुनावणीकडे आहे। काय काय नेमक्या आज इथे घडामोडी आहेत? अनुपमा, आज बीड न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी असणार आहे। खरं तर ही या प्रकरणाची तिसरी सुनावणी आहे आणि याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यासाठी उपस्थित आहेत। आजच्या सुनावणीला वेगळं असं महत्त्व आहे कारण आज या प्रकरणातील वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकार्यावर चार्ज फ्रेमिंग होणारे म्हणजे त्यांचे आरोप निश्चिती होणारे आणि या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं सुरू होणारे। यामध्ये एक कायदेशीर बाब अशी आहे की कृष्णा आंधळे संतोष देशमुख खून प्रकरणातला जो आरोपी आहे तो अद्यापपर्यंत देखील फरार आहे। त्यामुळे चार्ज फ्रेमिंग करताना न्यायालयीन प्रक्रियेचा भाग म्हणून कृष्णा आंधळेला न्यायालय आज फरार घोषित करेन आणि त्यानंतर चार्ज फ्रेमिंग कुठंतरी होईल। सरकारी वकिलाच्या वतीनं मागच्याच केस सुनावणी दरम्यान ही मागणी करण्यात आली होती। मात्र आरोपींच्या वकिलांनी त्यांना जे इलेक्ट्रॉनिक्स एव्हिडन्स जे आहेत म्हणजे ह्या प्रकरणातले जे व्हिडिओ आहेत ते अद्यापर्यंत त्यांना मिळालेले नाहीत, काही जबाब त्यांना मिळाले नाहीत। त्यामुळे चार्ज फ्रेमिंग करू नये अशी त्यांनी मागच्या वेळेस युक्तिवाद केला होता कोर्टाने। त्यामुळे ही सुनावणी आज ठेवलेली आणि या सुनावणीमध्ये ते काय युक्तिवाद करतात हे बघावं लागेल। त्यांना मागच्या वेळेस त्यांनी जी मागणी केली होती ती मागणी त्यांची पूर्ण झालेली आहे का, त्यांना ती डॉक्युमेंट्स मिळाली आहेत का आणि ह्या सगळ्या प्रकरणानंतर आज कोर्ट खरं तर या आरोपीवर चार्ज फ्रेम करण असं दिसतंय। संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 4 महिने खरं तर पूर्ण होतात आणि 4 महिन्यानंतर हे प्रकरण इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आणि या कोर्टामध्ये आज काय होतं काल रात्रीच खरं तर उज्ज्वल निकम बीडमध्ये आलेले आहेत। सकाळी त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि SITचे प्रमुख यांच्यावरती सध्या इथल्या रेस्ट हाऊसमध्ये चर्चा करतात। आज कोर्टामध्ये नेमके काय युक्तिवाद होणार याची खरं तर ही रणनीती ठरते आणि कोर्टामध्ये 11 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि आज चार्ज फ्रेम झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष सुनावणी झाली असं म्हणावं लागेल। अनुपमा, निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ज्ञानेश्वर आणि बीडमधल्या सगळ्या घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहणार आहोत आणि धन्यवाद दिलेल्या या सर्व तपशिलांसाठी। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।